गणेशाय श्री सरस्वती श्री गुरु इष्टदेवताय कुलदेवताय स्थानदेवताय वास्तुदेवताय ग्रामदेवताय सर्व देवदेवता मातृपितृ देवता ओम नमो नारायणाय ओम नमः शिवाय हर हर महादेव ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आनंदाचा भरभराटीचा मनोकामना इच्छा पूर्ण करणारा आरोग्यदायी प्रसन्न आणि अभ्यास पूर्ण जाऊ दे। आज बुधवार 28 फेब्रुवारी 2024 चे दिनविशेष आणि शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य आपण जाणून घ्यायचं आहे। आज आहे माघ कृष्ण चतुर्थी, आज हस्त नक्षत्र आहे आणि आज संकष्ट चतुर्थी आहे। आज चंद्रोदय रात्री 9:42 आहे आणि आजचा दिवस हा शुभ दिवस आहे। चला, आणि त्याचबरोबर आज राष्ट्रीय विज्ञान दिन सुद्धा आहे। आजचे शुभाशुभ मुहूर्त जाणून घेऊया। सकाळी लाभदायी वेळ आहे 6:58 ते 8:27, अमृत वेळ आहे 8:27 ते 9:55 आणि सिद्धी वेळ आहे सकाळी 11:23 ते 12:58। परत लाभदायी वेळ आहे संध्याकाळी 5:15 ते 6:43 आणि राहू काळ दरम्यान आहे 12 ते 1:30 पर्यंत। या राहू काळात महत्त्वाची कामे करू नका। चला पाहूया आज कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक नफा बघूया। पहिली रास आहे मेष। महत्त्वाची कागदपत्र दस्तऐवज सुरक्षित ठिकाणी ठेवा। तुमची प्रशंसा करणारी एखादी व्यक्ती आपल्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या बाहेरून मार्गदर्शनाची अपेक्षा करण्याची शक्यता आहे। चांगलं नातं तयार करण्यासाठी ही चांगली वेळ असू शकते। एखादी आश्चर्यकारक घटना प्रसंग तुम्हाला भावुक करू शकतो। दुसरी आहे वृषभ। तुमच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती काही कारणास्तव तुमच्यापासून थोडी दूर अलिप्त राहू शकते। आनंद मिळवण्याच्या तुमच्या मोजपट्टीबाबत विचार करण्याची तुम्हाला गरज आहे। एखाद्या मित्राला तुमच्याकडून प्रेरणा मिळू शकते। तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी धाडसाने कृती करण्याची आज गरज आहे। तिसरी रास आहे मिथुन। कौटुंबिक सौख्य उत्तम असणार। आर्थिक व्यवहार करताना तुमचं जरासं दुर्लक्ष तुमची संधी घालवू शकतं। त्यामुळं सतर्क राहण्याची आणि सभोवतालच्या घडामोडीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे। भूतकाळात घडलेली एखादी घटना तुम्हाला त्याची उत्तरं शोधण्यास भाग पाडू शकते। तुमच्या भावंडाचे आज संपूर्ण सहकार्य प्राप्त होईल। चौथी कर्क रास। चालून आलेल्या संधीचा लाभ घेणं हा अगदी योग्य निर्णय तुमचा ठरू शकतो। तुमची आर्थिक स्थिती सुधारल्याचं लक्षात येईल। अनेक दिवस रखडलेले पैसे लवकरच मिळतील। कोणतेही काम वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न कराल। लवकरच नोकरीत महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे। पाचवी सिंह रास। तुमचं उत्तम काम इतरांच्या चर्चेचा विषय ठरणार। कोणत्याही प्रकारचं नियोजन डिझायनिंग किंवा तुमची आवड असेल तर त्याचा पाठपुरावा करणं महत्त्वाचं आहे। आज तुम्ही आपल्याच विचारात हरवून जाल, त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टीवर विचार करण्यास मदत। सहावी कन्या रास आहे। सन्मानाची म्हणजे मान सन्मानाची एखादी संधी आता तुम्हाला वेगळ्या स्वरूपात मिळू शकते। एखाद्या गरजू सहकार्याला तुम्ही मदत कराल। एखादं बराच काळ रखडलेलं काम आज पूर्णत्वास जवळ येण्याची शक्यता आहे। साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी एखादी सहल काढण्याचं नियोजन होऊ शकतं। कौटुंबिक शुभकार्य पूर्ण करण्यासाठी अधिक खर्च होईल आणि आज आपण देवकार्यात सहभागी होऊ शकता। सातवी तुला रास आहे। एखाद्याकडून घेतलेले पैसे असतील तर ते परत करण्यासाठी नियोजन करा। एखादा जवळचा मित्र काही काळाकरता तुमचा विश्वास गमावण्याची शक्यता आहे। अचानक झालेल्या आवडीच्या खरेदीमुळे आनंद मिळेल आणि नवीन कामाची यादी मिळवण्याची तुम्हाला शक्यता आहे। कुटुंबासह प्रवासा योग संभवतो। आठवी आहे वृश्चिक रास। कोणत्याही गोष्टीचं नियोजन करण्यासाठी आपल्या मनाचं ऐकणं, आपला आंतरिक आवाज काय सांगतो हे लक्षात घेणं आवश्यक आहे। एखाद्या महत्त्वाच्या निकालाची वाट पाहत असाल तर संयम महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा। तुमचं उत्तम काम इतरांच्या चर्चेचा विषय ठरेल। एखादी नवीन कल्पना तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल।
एखाद्या व्यक्तीची अनपेक्षित भेट तुमचा उत्साह वाढवेल. 9वी धनुरास आहे. आज तटस्थ राहण्याचा, कोणताचाही बाजूंड घेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. आज जोडीदाराबरोबर तात्विक मतभेद बाजूला ठेवून सहकार्य लाभेल. दुसऱ्या कोणाची तरी संधी तुमच्या निर्णयावर अवलंबून असते, त्यामुळे घाई नका करू. रस्त्यावर असताना गडबड करू नका. तुमची चूक झाली असेल तर ती मान्य करायची. 10वी आहे मकर रास. काही गोष्टी वेळ आल्याशिवाय घडत नाहीत, याचा अनुभव येईल. काही गोष्टी ठराविक वेळी ठराविक पद्धतीने घडायच्या असतात, हे आज अनुभवता येईल. अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी कराल. एखादी ऑफर तुम्हाला त्याबाबत पुन्हा विचार करायला भाग पाडू शकते. 11वी कुंभ रास आहे. तुम्हाला मदतीची खूप गरज असते तेव्हा ती मिळते. हे एक प्रकारचं वरदान तुम्हाला प्राप्त आहे. तुमची कामं वेळेत पूर्ण होतात. एखाद्या गोष्टीबाबत संयम असेल तर आज त्याचं निराकरण होईल. गोष्टी स्पष्ट होतील. भूतकाळातल्या व्यक्तीला टाळू नका. 12वी मीन रास. अगदी अवघड वाटणारी कामंसुद्धा सहज चुटकीसारखी पूर्ण होऊ शकतात. पूर्वी गुंतवणूक केली असल्यास लवकरच सकारात्मक परिणाम दिसून येतील. खूप काही अवाजवी अपेक्षा न करता काम करण्याचा आणि नियोजन करण्याचा हा दिवस दिसून येतोय. दर गुरुवारी माझ्याकडे योग सद्गुरू हिलिंग दरबार असतो कोल्हापूर या ठिकाणी. त्या ठिकाणी जन्मकुंडली, जन्मतारीख, हस्तरेषा किंवा स्वरोदय पाहून तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण केलं जातं आणि त्याच ठिकाणी तुम्हाला समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग दिला जातो. तेव्हा नक्की या योग सद्गुरू हिलिंग दरबारामध्ये आणि तुमचा आनंद जीवनाचा मार्ग घ्या. धन्यवाद.